रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरी, दरोडे, खून, घरफोडी, मारामारी यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाचित असलेल्या एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला लोहमार्ग पोलिसांनी अखेर अटक केली आहे। तब्बल 40 गुन्हे दाखल असलेल्या या गुन्हेगाराने संपूर्ण अमरावती, अकोला, भुसावळ आणि बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात धुमाकूळ घातला होता। अखेर पोलिसांच्या सापळ्यात हा धोकादायक आरोपी सापडला आहे। हा गुन्हेगार नेमका कोण आहे आणि पोलिसांनी त्याला कसं पकडलं, पाहूया हा धक्कादायक अहवाल। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दहशत माजवणारा भातकुली तालुक्यातील अनकवाडी येथील 44 वर्षीय नरेश समाधान भांगे हा अट्टल गुन्हेगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी चोरी, खून, दरोडे, घरफोडी आणि मारामारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती। आरोपीवर शेगाव रेल्वे स्थानक येथे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता, तेव्हा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती। अमरावती जिल्ह्यासह भुसावळ, अकोला, बडनेरा येथे त्यांनी तब्बल 40 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे। बडनेरा लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक करून शेगाव पोलिसांच्या ताब्यात दिलेत आहे। वलगाव येथे पोलिसांनी सापळा रचला आणि गुन्हेगाराला गजाआड घेतले। आरोपीच्या अटकेने रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। सतत वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे प्रवासी त्रस्त झाले होते। अखेर पोलिसांनी या गुन्हेगाराला पकडून एक मोठी कारवाई केली आहे। ही कारवाई नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दत्ताराम राठोड यांच्या आदेशाने पार पडली। तसेच उपविभागीय अधिकारी संतोष वाडके, पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, बडनेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग नागपूर, बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर खंडारे, निलेश अघम तसेच अमरावती रेल्वे पोलिसांचे राजेंद्र गवई, शरद झुंगरे यांचा सहभाग होता। अमरावती, अकोला, भुसावळ आणि बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात अनेक गुन्ह्यांना अंजाम देणारा हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे। पण मोठा प्रश्न असा आहे की अशा अट्टल गुन्हेगारांना कोणाचं अभय मिळतंय? रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? यापुढे कसे गुन्हेगार मोकाट सुटणार नाहीत याची हमी प्रशासन कशी देणार? सिटी न्यूज सतत अशा धक्कादायक बातम्या उघड करत राहील।